एकंदरीत आपण आता न्यूनतम नाण्याची जी भक्ती चालवत आहोत तर ती तुम्ही पाहिली असेल की शांती आहे ना, शांती प्रस्थापित करण्यासाठी काय काय करावं लागेल आणि आपण ख्रिस्ती म्हणून ही मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे आणि त्यासाठी आज आपण हे न्यूनतम नाण्याची भक्ती घेत आहोत। आता न्यूनतम नाण्याची भक्ती ही कशी चालू केली, केव्हा चालू केली हे आपण नेहमी दरवर्षीच ऐकत असतो आणि ही महिला चालवत असतात आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे ते थोडक्यात मी जरा तुम्हाला त्याची माहिती देते। न्यूनतम नाण्याच्या सहभागितेचे वैशिष्ट्य काय आहे? या सहभागितेचे आंदोलन साधे परंतु महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय आहे। कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल, चळवळ करायची असेल किंवा काहीतरी आपल्याला मागायचं असेल हक्काने तर कुठेतरी आंदोलन केलं जातं किंवा चळवळ केली जाते किंवा क्रांती केली जाते आणि ह्या क्रांतीतूनच ही जी सहभागिता आहे ही चालू केलेली आहे। शांती सालोमन यांनी ही भक्ती चालू केलेली आहे आणि त्यासाठी त्यांचे फार कष्ट होते, त्यांनी फार प्रयत्न केला आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालेलं आहे। मार्चमध्ये आपण वर्ल्ड डे ऑफ प्रेयर करतो, ते सुद्धा महिलाच चालवतात आणि एक देश ठरवला जातो आणि त्या देशातल्या महिलांची जी काही समस्या असते त्यावरती आपण प्रार्थना करत असतो आणि ह्या वर्षाचं मला असं वाटतं आपल्याकडे झाली होती ना, मार्च 2025मध्ये तुमच्या चर्चेमध्ये झाली होती आणि बऱ्याच स्त्रियांनी सहभागिता या ठिकाणी केलेली होती आणि त्याच्यातूनच मग पुन्हा हे न्यूनतम नाणं जे आहे त्याची सहभागिता चालू झालेली आहे। तर आता हे काय आहे, कारण ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, शहरात राहणाऱ्या असोत किंवा खेड्यापाड्यामध्ये राहणारे असोत, त्यांच्या चलनातील सर्वात लहान नाणं देतात। न्यूनतम नाणं म्हणजे छोट्यातलं छोटं नाणं। आता आपल्याकडे पहिला 1 पैसा होता, त्याच्यानंतर 25 पैसे होते, मग नंतर 50 पैसे होते आणि आता सध्या 1 रुपया आहे। तर हे न्यूनतम नाण्याचा जो डब्बा आहे तो दर रविवारी आपल्या चर्चमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात छोटं नाणं ठेवायचं आणि वर्ष अखेरीला मग ते एकत्रित करून किंवा आजच्या भक्तीमध्ये ते सगळं जमा करून मग आपण ते मुंबई डायसिस या ठिकाणी जमा करतो आणि त्यानंतर मुंबई डायसिसमधून दिल्लीला जातं आणि मग दिल्लीमधून मग ते सगळ्या चर्चेस एकत्र येऊन ते एखाद्या गरीब मुलीसाठी तिच्या शिक्षणासाठी आणि हा त्याचा खर्च विनियोग केला जातो। खूप छान ही योजना आहे। तर ह्या चलनातील सर्वात लहान आपण नाणं द्यायला पाहिजे आणि सर्व स्त्रिया समान दान देतात। दिवसातून किती वेळा, कारण सगळ्यांकडे डबे असतात, मग दिवसाला तुम्ही काय केलं, रोजचं रोज टाकलं तरी चालतं, परंतु आपल्याकडे तसं नाही आहे। तो डब्बा असतो, तर मला असं वाटतं की आपल्याकडे पण तो डब्बा ठेवावा आणि तो दर संडेला आपण बाहेर ठेवावा किंवा कोण जे असतील महिला मंडळाचे कमिटीमधले त्यांनी तो फिरवावा, जेणेकरून ते दान छानपैकी जमा होईल आणि मग ते आपण डायसिस लेवलला देऊ शकतो। नंतर जगात न्याय आणि शांती असावी यासाठी ही काळजी घेतली जाते। नागरिकत्व, वंश, वर्ण, चालीरीती आणि गटबाजी असा भेदभाव न करता ही संगती महिलांना प्रार्थनेच्या सहभागितेत एकत्र आणते। दान देणे व दानाचा स्वीकार करणे ह्या बंधनामुळे जगातील सर्व महिलांचे एकत्र येणं हे काय झालेलं आहे, दृढ झालेलं आहे। या सहभागितेसाठी कारभारीपण आणि भांडवल या दोघांची गरज आहे। न्यूनतम नाणी एकत्र केल्यानंतर मोठी रक्कम उभी होते आणि त्याचप्रकारे जगातील पुष्कळ महिला सभासदांनी वैयक्तिक प्रार्थना केल्यामुळे प्रचंड शक्ती एक निर्माण होते आणि त्यामुळे समेट, शांती आणि न्याय प्रस्थापित होण्यासाठी काय होते, मदत होत असते। अशा प्रकारे न्यूनतम नाण्याच्या सहभागितेचा चमत्कार सुरू झाला। अधिकाधिक राष्ट्रांच्या महिला या सहभागितेमध्ये सहभागी झाल्या। जवळजवळ 100हून अधिक राष्ट्र जे आहेत ते ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत। न्यूनतम नाण्याचा महिला वाढत जाऊन त्यांचे रूपांतर हजारो डॉलर्समध्ये झालेलं आहे आणि शांती सालोमन म्हणतात, ही सहभागिता म्हणजे पवित्र आत्म्याच्या शक्तीने सर्वत्र पसरलेली स्वयंपूर्ण भागीदारी आहे। न्यूनतम नाण्याच्या सहभागितेच्या द्रव्यनिधीचा काही देवाणघेवाण या आंतरराष्ट्रीय समितीद्वारे होते आणि सर्व राष्ट्रीय समित्या त्यांचे दान या सामायिक निधीमध्ये जमा करतात आणि जागतिक आणि राष्ट्रीय ह्या मुवमेंटद्वारे मंडळामध्ये आणि इतर संस्थांमध्ये असलेल्या महिलांच्या कार्यासाठी ह्या निधीचा एक उपयोग केला जातो आणि ही एक प्रेमाची भेट आहे।
तर या वेळेला मी सर्वांचे प्रथम मी प्रभू परमेश्वराचे आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपले बाळकसाहेब, पास्टेट कमिटी, महिला मंडळ सदस्य आणि आपण सर्वजण की यावेळेला मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देते. यावेळेला थोड्या वेळात प्रार्थनेमध्ये जाऊया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाची स्तुती धन्यवाद करतो प्रभू. आम्ही जेवढे आहोत तेवढे प्रभू तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत आणि प्रभू ह्या मंदिर ते आम्हाला तू दिलेलं आहेस. त्या मंदिरामध्ये बाबा तुझी सेवा करत असताना खरेपणाने आत्म्याने करत असताना प्रभूजी आम्हाला तू सहाय्य कर आणि जे आजचं वचन आहे प्रभूजी ते सांगत असताना विशेष प्रकारे मला तू सहाय्य कर. आणि प्रभू या महिलाच्या या न्यूनतम नाण्याच्या दिवशी प्रभू सर्व आम्ही महिला जमा झालेला आहोत आणि बाबा इतर आमचे सभासद आहेत त्यांना प्रत्येकाला तू लागणार कृपा. आजचं हे वचन प्रभूजी माझ्याकडून नव्हे तर तुझ्याकडून येणारं असावं अशा प्रकारची कृपा कर. तारणारा येशू त्याच्या नावाने मागते म्हणतोय आमेन. याच्यामध्ये बरेच काही शास्त्रपाठ आहेत आजच्या या भक्तीमध्ये. त्यातला फक्त मी एकच शास्त्रपाठ निवडलेला आहे. परंतु सगळ्या शास्त्रपाठांमधून आपल्याला हेच दिसतं की शांती आहे ना, शांतीचं आदान आणि प्रदान आपल्याला करायचं आहे. विषयच तो आहे जगात ख्रिस्ताच्या उपचारात्मक शांतीचे आदान आणि प्रदान करणे. कुठलीही गोष्ट आपल्याला जखम झाली किंवा काय झालं, आजार झालं की लगेच आपण काय करतो त्याच्यावरती उपचार करतो आणि उपचार केल्यानंतर काय होतं ते बरं होण्याचं आपण वाट पाहत असतो. तर तशाच प्रकारे शांतीचं सुद्धा आहे. या शांतीमध्ये आपल्याला देवाने ख्रिस्ताने काय दिलेलं आहे, ख्रिस्ताच्या उपचारात्मक शांतीचे आदानही प्रदान करायचे. आदान म्हणजे स्वीकार करायचा आहे आणि जी आपल्याला मिळालेली शांती आहे ती आपण इतरांना प्रदान करायची आहे. तर त्यासाठी आज आपण इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 14 आणि 15 ही वचनं आपण वाचली. परंतु मला असं वाटतं त्याच्या अगोदरचं जरासं थोडंसं वाचायला हवं आहे. यहुदी आणि यहुदीतर म्हणजे विदेशी जे लोक आहेत, यहुदी लोक स्वतःला फार 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 धार्मिक समजत असतात. देव फक्त आमच्याशीच बोलतो, आम्हीच त्याचे नियम पाळतो. विदेशी लोकांना ते मग काय करत होते, दुय्यम स्थान देत होते की हे काही नियम पाळत नाही. जे काही देवाने नियम दिले तेच आम्ही काटेकोरपणे पाळतो. तर निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलेलं आहे बरेच नियम आहेत, अतिशय कडक नियम आहेत. साधं तिकडून प्रेत जरी गेलं तरी त्यांना ते अशुची वाटायचं आणि मग ते जाऊन आंघोळ करत असे. किंवा कोणी कुष्ठरोगी आला तर त्याने त्या कुष्ठरोगाने बोलत बोलत आलं पाहिजे, त्याची सावलीसुद्धा त्याच्यावर पडली नाही पाहिजे. खूप असे कडक कडक नियम शास्त्रामध्ये ते अडकलेले होते. त्यामुळे त्यांना वाटायचं की देव फक्त आमच्याशीच बोलतो, आमचंच ऐकतो. परंतु विदेशी लोक जे आहेत त्यांना ते काही जुमानत नसायचे. मग हे सगळं तोडण्यासाठी, ही आड भिंत पाडण्यासाठी हे 2 ग्रुप झालेले होते, यहुदी आणि यहुदीतर किंवा विदेशी किंवा परराष्ट्रीय. त्याची भिंत तोडण्यासाठी आपल्यामध्ये कोण आला, प्रभू येशू ख्रिस्त कुठे जन्मला, गाईच्या गोठ्यामध्ये. तो शांतीचा राजकुमार असताना, राजा असताना त्याने आपल्यासाठी नम्र होऊन परमेश्वराने आपल्यावरती कृपा केली आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे पाठवलं, या पृथ्वी तलावर पाठवलं. आणि पृथ्वी तलावरती पाठवल्यानंतर या मनुष्याचा नाश होऊ नये, ज्यांना ख्रिस्त माहिती नाही, ज्याला जिवंत देव माहिती नाही, जी आडभिंत होती ती तोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी या पृथ्वीवरती शांतीचा राजकुमार आलेला आहे. आणि त्याद्वारे आपल्याबद्दल जे काही वैरभाव आहे, द्वेषभावना आहे, शत्रुत्व आहे, 2 गट असतात किंवा 2 राष्ट्रांवरती वर्चस्व चालवतात, ह्याच्यातल्या तडफुटी भांडणं मिटवण्यासाठी हा शांतीचा राजकुमार या ठिकाणी आला. आपल्याकडे पाहतो आपण बरेच जण शांती 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 ह्याच्यासाठी झटत असतात. अनेक संस्था आहेत, इतर धर्मातले पण लोक आहेत, ती शांती शोधतात आहे. कोणतरी पर्वतावर जातं, कोणतरी पाण्यात उभं राहतं, कोणतरी मठामध्ये जाऊन शांती मागतं, कोणतरी उपास करतं. म्हणजे अशा प्रकारे शांती मिळवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. परंतु हा शांतीचा राजकुमार आपल्याला भेटलेला आहे. तो कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय मिळालेली आहे, शांती मिळालेली आहे. ती शांती मिळालेली जी आपल्याला आहे तर ती आपण इतरांना प्रदान करायची आहे. हे आजच्या या शास्त्रपाठातून दिसतं. आता गेल्या वर्षी पृथ्वीचा ऱ्हास होत आहे हा विषय
झालेला आहे. नंतर त्या ठिकाणी शहरीकरण वाढत आहे. ज्या काही जमिनी आहेत त्याच्यावरती घरं बांधली जातात. ज्या ठिकाणी नदी आहे, ज्या ठिकाणी नाले वाहतात, ते ओढे वाहतात, ते समुद्राच्या किनारी आहे, तर म्हणजे अशा ठिकाणी घरं बांधली जात आहेत. आणि ह्या पृथ्वीच्या वरचं जे काही निसर्ग देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याचं काय होत आहे? नाश होत आहे, ऱ्हास होत आहे. आणि त्यासाठी आपल्याला परमेश्वराने सुंदर असं छान असं बगीचे दिलेले आहेत, पक्षी दिलेले आहेत, प्राणी दिलेले आहेत, त्याचं संरक्षण करायला सांगितलेलं आहे. त्या जगामध्ये राहत असताना आपली पण ही जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमची काय जबाबदारी आहे. ही पृथ्वी वाचवण्यासाठी हा जो ग्रह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. खूप नोहाच्या काळामध्ये सुद्धा खूप पाप वाढलं होतं. ते बाप्पाला पस्तावा झाला होता. त्यावेळेला मग पूर आणून त्यांनी काय केलं? सर्वनाश केला आणि नोहाचं कुटुंब फक्त ठेवलं. आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी परत पूर्ववत झाल्या. आताही तेच आहे. सगळं पाप काय आहे? शिगेला पोचलेलं आहे. जे ते राष्ट्र आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी युद्ध करत आहे. महिलांच्यावरती अत्याचार होत आहे. मनुष्यांमध्ये अत्याचार होत आहे. त्यांच्यामध्ये द्वेष भावना वाढत चाललेली आहे. तर हे सर्व द्वेष भावना वैर संपवण्यासाठी ह्या शांतीच्या राजकुमारांनी जन्म घेतलेला आहे. त्यामुळे आजच्या सगळ्या शास्त्रपाठांमध्ये शांती शांती हे सगळं होतं. तर त्यामध्ये आपण आता थोडंसं काही मी मुद्दे काढलेले आहेत तर ते बघूया. ख्रिस्त आमची शांती आहे. क्राइस्ट इज आवर पीस. ख्रिस्त काय आहे? आपली शांती आहे. त्याने आपल्याला शांती देण्यासाठी पवित्र आत्म्याने कार्य करून या ठिकाणी शांती प्रस्थापित व्हावी म्हणून तो आपल्यामध्ये जन्म घेतला. आपल्यासारखाच तो राहिला, आपल्या लोकांच्या मध्येच राहिला. त्यांचं सगळ्यांचं सुख दुःख त्याने पाहिलं. रक्तस्रावी स्त्री, 38 वर्षाचा दुखणेकरी, अनेक त्याने चमत्कार करून त्या लोकांना त्याच्यातून बाहेर काढलं की जे खिसपत पडले होते, ज्यांना कुठेच त्यांना आशा नव्हती, आशाहीन झालेले लोक होते. आशांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं आणि त्याला काय केलेलं आहे? शांती दिलेली आहे. सगळे आनंदित झाले ना. कुष्ठरोगी म्हणा, 38 वर्षाचं दुखणेकरी म्हणा, ती व्यभिचारी स्त्री म्हणा, म्हणजे अशा लोकांना प्रभूने काय केलेलं आहे? उपचारात्मक बरं केलं, उपचारात्मक शांती आदान प्रदान केली. आणि त्याद्वारे हे प्रत्येक जणांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं काय स्वीकारलं? शिष्यत्व स्वीकारलं आणि त्याचे ते अनुयायी झाले. तर ही जी शांती आहे आपल्याला काय? क्राइस्ट इज आवर पीस. कारण त्यांनी स्वतःचं रक्त सांडलं. अशीच पीस मिळाली का आपल्याला? अशीच शांती मिळाली का? त्याचं मोल त्यांनी काय केलेलं आहे? त्याचा निष्कलंक देह स्वतःवरती त्याने पाप ओढवून घेतलं आणि आपल्यासाठी तो पाप झाला आणि त्या वधस्तंभावरती त्याने काय केलेलं आहे? आपलं रक्त सांडून आपल्याला विकत घेतलेलं आहे. आणि असं अमोल रक्त सांडून परमेश्वराने आपल्याला विकत घेतलं आणि त्याची शांती आपल्यामध्ये दिली आहे. आणि अशा प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आपल्या सर्वांमध्ये असेल तर नक्कीच हे शत्रुत्व, ही आड आलेली जी भेदभावाची भिंत आहे, आपण पण ग्रुपिनिझम करतो. हे माझ्या फेवरमधले, चला त्यांच्याबरोबरच राहूया, दुसरे कोण नवीन आले त्याच्याबरोबर नको बोलायला. म्हणजे हा गट फक्त राष्ट्र किंवा यहुदी परराष्ट्रीय अशामध्ये नाही, आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपण सगळं म्हणजे आपल्याला म्हणतो ना ख्रिस्ती चला आमचं जिवंत देव आहे, तर दुसरे जे लोक आहेत ते आपण त्यांच्याकडे तशा दृष्टिकोनातून नाही पाहिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये आपलं जे काही वागणूक आहे ती छानपैकी दाखवल्यानंतर काय होणार? ते सुद्धा तसे वागणार. आणि हे मोठं काम, सुवार्तेचं काम नुसतं ट्रॅक्स वाटून नाही होणार आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये कशी शांती आहे? अनेक लोक खूप संकटामध्ये आहेत, अनेक लोक खूप काय म्हणतात त्याला डिप्रेशनमध्ये असतात, अनेक लोकांच्या भरपूर समस्या आहेत. प्रत्येकाच्या काही ना काहीतरी समस्या आहेत. घरामध्ये असतील, चर्चमध्ये असतील, समाजामध्ये असतील, जिथे आपण काम करतो तिथे असेल, देशादेशांमध्ये असेल. तर हे जे 2 गट आहेत, ह्या 2 गटांना एक करण्यासाठी जी शांती आहे ती आपल्यामध्ये असेल तर आपण ती त्यांना देऊ शकतो. आणि ही जी सगळी जी अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो. हे परमेश्वराचं वचन आहे. आणि खरोखरच शत्रुत्व काढून टाकली पाहिजे, शांती प्रस्थापित केली पाहिजे. नंतर 2 नंबरचा मुद्दा आहे, द डिवायडिंग वॉल इज ब्रोकन, एंडेड द डिव्हिजन अँड हॉस्टिलिटी. शत्रुत्वाचा आपण काय करायला पाहिजे? शेवट करायला पाहिजे. आणि या 2 गटातली भिंत काय केली पाहिजे? तोडून टाकली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आहे द लॉज रोल, द लॉ ऑफ कमांडमेंट्स अँड ordinance was abolished in his flesh
as it was a source of division and iniquity. जे काही शत्रुत्व आहे आणि जे काही देवबापाने दिलेले जे नियमशास्त्रामध्ये नियम होते, जे वटहुकूम होते, तर ते काय केलं आहे? ॲबॉलिश केले. प्रभू येशू ख्रिस्ताने ते रद्द केले. आणि शब्बात दिवसाच्या दिवशी पण त्याला अडवत होते. शब्बात दिवशी तू हे नाही करायला पाहिजे, यहुदी लोक, कारण येशू पण यहुदी होता, तरी त्याला सुद्धा ते अडवत होते. तर शब्बात दिवशी जर तुमचा गाडा विहिरीत पडला तर काढू नये का? तुमचं जनावर पडलं तर काढू नये का? म्हणजे अशा ठिकाणी येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? हे जे ऑर्डिनन्स आहेत ते ॲबॉलिश केलेलं आहे. आणि त्याच्या कशाद्वारे? त्याच्या रक्ताच्याद्वारे, त्याच्या शरीराच्या स्वार्पणाद्वारे हे सगळं त्यांनी काढून टाकलेलं आहे. खूप कडक आज्ञा होत्या. वधस्तंभावरच्या मरणाच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मिटवून टाकल्या, रद्द केले. हे सगळे जे वटहुकूम होते, जे त्यांचे कमांडमेंट्स होते, ते काढून टाकले त्यांनी. आणि चौथा मुद्दा आहे वन न्यू ह्युमॅनिटी. हिज पर्पज वॉज द create a single new group of people united in him rather than two separate groups. ते सांगितलं मानवता, माणुसकी, दयाळूपणा आणि पृथ्वीच्या मानवांमध्ये यावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपला देह जो आहे तो वधस्तंभावरती अर्पित केला आहे. आणि पुन्हा तो विजय होऊन उठलेला आपण पाहतो की प्रत्येकाचं मानवता, माणुसकी यासाठी अनेक संस्था काम करतात, परंतु ख्रिस्ताची शांती मिळवण्यासाठी आपण ख्रिस्ती म्हणून जी जबाबदारी आपल्याला दिलेली आहे परमेश्वराने, ती स्वीकारून ते शांती आदान करून इतरांना आपण प्रदान करायला पाहिजे. नंतर शेवटचा पाचवा मुद्दा आहे रिकॉन्सिलेशन थ्रू द क्रॉस. क्राइस्ट डेथ ऑन द क्रॉस वॉज द मीन्स बाय विच हिज रिकॉन्सिलेशन टू गॉड वॉज अचीव्ड इन वन बॉडी अँड बाय विच द हॉस्टिलिटी वॉज एंडेड. जे शत्रुत्व आहे ते आपल्याला संपवायचं आहे. किंवा ज्यामुळे वधस्तंभाचा जो सलोखा तयार झाला पाहिजे आणि दोन गटातले जे मतभेद आहेत ते मिटवले पाहिजे, तर हे आपल्याला सामंजस्य काय होईल? प्रस्थापित होईल. आणि हे जे शत्रुत्व आहे, ही जी हॉस्टिलिटी आहे, त्याचं काय होणार आहे? ही एंड होणार. तर या ठिकाणी आपण आज हेच पाहिलेलं आहे, ख्रिस्ताची शांती आपल्यामध्ये असायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये सर्व सामाजिक, सांस्कृतिक ज्या काही भेदभाव मतभेद आहेत ते तोडले पाहिजेत. वधस्तंभाच्याद्वारे आपण सलोखा निर्माण केला पाहिजे. विविधतेमध्ये एकता जी आहे ती असायला हवी. एक शरीर म्हणून आपण जगायला पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय सांगितलं? तुम्ही तो द्राक्षवेल आहे आणि आपण कोण आहोत? काटे आहोत. म्हणजे एक शरीर आहोत. त्या शरीरामध्ये आपण ते दोन गट जे आहेत ते दोन गट मिळून एक शरीर व्हावं अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती. आणि देवाने ते मानवावरती दया केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवरती पाठवलेला आहे. तर आपण लूक सुवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि 14 वचन बघूया. लूक 2:14. कोणाला जर सापडलं तर वाचा. त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. मनुष्याला शांती मिळण्यासाठी देवबापाने उर्ध्वलोकी काय केलेलं आहे? जन्म घेतलेला आहे. पण त्याचवरती जे शांतीचे प्रिय आहेत त्यांच्यावरती त्याचा प्रसाद झालेला आहे. आपल्या मनामध्ये अनेक खळबळ असतात, घरातल्या चिंता असतात, मुलांच्या चिंता असतात, ऑफिसच्या असतात. तर ह्यामध्ये आपल्याला शांती मिळत नाही, यामध्ये आपल्याला तसं अस्वस्थ होत असतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला काय होणार आहे? त्याचा प्रसाद आपल्यावरती आहे, तर त्याचवर त्याची शांती आहे. नंतर लूक सुवर्तमान 2 अध्याय 29 आणि 30 मध्ये, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस, कारण विदेशास प्रकटीकरण होण्यासाठी उजेड. तर आपण जे विदेशी, आपण यहुदी नाही, आपण कोण आहोत? परराष्ट्रीय आहोत, है ना. परंतु आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या मरणाद्वारे आणि मरणातून विजयी झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला ही सुवार्ता आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि ती सुवार्ता आपल्यापर्यंतच न ठेवता आपण कोणाला द्यायला पाहिजे? ज्यांना माहिती नाही आहे त्यांना आपल्याला ती आदान आणि प्रदान करायची आहे. त्यामुळे मी विनंती करते की एकमेकांना तुम्ही हातात हात द्या आणि शांती असं म्हणा. ते आपण आदान पण करूया आणि प्रदान पण करूया. शांती असो याची संधी दिली आणि मी तो सांगण्याचा प्रयत्न केला. नक्कीच प्रभूची शांती आपल्या सर्वांसोबत असो. आणि शांती आपल्याकडेच न ठेवता कोणाला द्यायला पाहिजे? इतरांना द्यायला पाहिजे. दुःखी आहेत, कष्टी आहेत, भांडणामध्ये आहेत, त्याचप्रमाणे
अत्याचार होत आहेत. नंतर खूप आहेत प्रश्न, खूप समस्या आहेत. पापाची व्याख्या तर फार मोठी आहे. पापाचे प्रकार पण खूप आहे. आता ते मी सांगत बसत तो विषय वेगळा आहे. आज वर्तमान आपण ऐकलं आणि त्याचं 20वा अध्याय आणि मला असं वाटतं वचन काय होतं ते आपण एकमेकांवरती क्षमा करावी असं प्रभूंनी सांगितलेलं आहे. 770 वेळा प्रभू आपल्याला क्षमा करतो आणि ही संधी त्याने आपल्याला दिलेली आहे की तुम्ही एकमेकांची क्षमा करा. हा अधिकार परमेश्वराने आपल्याला दिला. ज्यांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा केली जाते आणि ज्यांची तुम्ही राखता ती राखली जाते. हा विषय फार मोठा आहे, दुसरा आहे. परंतु ज्याला आपण क्षमा करतो, ज्याचं पाप आपल्याला समजते त्याला आपण क्षमा करतो तर ती क्षमा होते. ज्याची इच्छाच नाही की नाही क्षमा करणार त्याला तर नाही म्हणत, कारण त्यांना 100 वेळा सांगून पण ती गोष्ट केली. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळेला चमत्कार केले आणि त्याच्या आजारातून त्यांना बरं केलं आणि काय सांगितलं, जा आणि परत काही तसं पाप करू नकोस. त्यांनी केलं नाही, परंतु जे करतात पुन्हा पुन्हा त्यांना काय आहे, क्षमा नाही. कारण तुम्ही जर केली तर क्षमा, परंतु नाही केली तशीच राखून ठेवली तर नाही. हा विषय वेगळा आहे. कोण कुठल्या पद्धतीने तो मांडू शकतो माहिती नाही, परंतु ठीक आहे. तरी पण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने सांगितलेलं आहे, तेवढं लक्षात ठेवूया. 770 वेळा क्षमा करूया आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी या आपल्या चर्चमध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये ही शांती प्रस्थापित व्हावी यासाठी प्रत्येकजण आपण नेहमी प्रार्थना करूया. आपण इस्रायलसाठी नेहमी प्रार्थना करतो ना, कारण तिथं नेहमी युद्धजनक परिस्थिती असते आहे ना. युक्रेनसाठी, रशियासाठी किंवा हे जे काही राष्ट्र आहेत एकमेकांच्या चलनासाठी किंवा एकमेकांवरती जे काही त्यांचे गॅस असतं, रॉकेल असतं, म्हणजे जे खनिज आहेत, संपत्ती आहे पृथ्वीवरची, त्याच्यासाठी लढत असतात. सीमारेषा आहे, नंतर खूप काही प्रकार आहेत. तर त्यामध्ये सगळ्यांना शांती प्रस्थापित व्हावी हाच एक आपला उद्देश आहे. तर यावेळेला आपण डोळे झाकूया आणि मुक्ती दिला येशू नाम त्याचं एकच कडवं गाऊया.